म्हणलेलं त्या सॉंग ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा या स्पर्धेचा ज्यावेळेला पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. नावाने आयोजन मानाचा. 2 लाखाचं बक्षीस मोठं आहे हो आयोजनाचं. साहेबांच्या येण्याने आनंद होई साऱ्या या नगरीला. साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. सामने पाहायला. इकडे तिकडे गर्दी भारी सलाम प्रेक्षक राजाला. क्रिकेट खेळाडू खेळताना भारी पाऊस छक्के चौक्यांचा. प्रेक्षक राजा आनंदी होई हर एक फटक्याला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकत होता आहे ज्याच्यामध्ये ऑर्गनायझर असतील आपल्या सर्वांचं आदराचं स्थान सन्माननीय विठ्ठलरावजी हलगेकर यांचे नाव आपण ऐकलं होतं. पहिला सामना आहे आणि पहिला सामना होईल 6 षटकांचा. सहा षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटकं जे पॉवर प्लेची असणार आहे आणि जे 5वं षटक असणार आहे ते चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. आणि ते चॅलेंजिंग ओव्हरचा उल्लेखही केला जाईल कारण त्या षटकामध्ये तुम्हाला फलंदाजी करताना 16 धावा करणं गरजेचं आहे. नाही केलं तर 8 धावा आपल्या कमी होतील. जर आपण 16 धावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त केल्या तर 8 धावा अधिक होतील. तर नवीन नवीन काही गोष्टी आहेत या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या समोर ज्या येऊ पाहिल्यात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऑर्गनायझर म्हणून ज्यांची भूमिका राहिलेली आहे ती श्री किरण पाटील जे आपल्याला माहिती देते. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपला राखीव खेळाडू आपला 12th मॅन आपण इथे पाठवायचा. जी आपण प्लेइंग 11ची लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा उल्लेख आणि त्याची भूमिका म्हणजे तो बॅट्समन आहे की बॉलर आहे या सर्व गोष्टींचा उल्लेख तुम्ही करायचा आहे. आपण जसं SN पोल्ट्री अँड फीड्सचा संघ पाहतोय ज्याचे कर्णधार आहेत रोहन
कोपराळकर, त्यानंतर केल्विन, सोगस, इम्रान, प्रभाकर, जहीर, नागेश वॉलकर, सौरभ वॉळके, ज्ञानेश्वर देसाई, रघुनाथ गावडे, सुनील एगुली, प्रवीण अलगा आणि इम्पॅक्ट प्लेयर आहेत विनायक चव्हाण. त्यानंतर टीम ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाळी च्या प्लेइंग लिस्टवरती आपण नजर टाकूया. विनायक, संकल्प, लुकास, पांडुरंग, रोशन, सुमित, महेश, जेम्स, पुंडलिक, संतोष, अविनाश, विजय. फक्त इम्पॅक्ट प्लेयर कोण आहे आपण तेही सांगा. ब्रह्मिणी स्पोर्ट्स अबनाळी. एक्झाम्पल द्या. एक महत्त्वाची सूचना आहे. जे 5वं षटक आहेत, जे चॅलेंजिंग ओव्हर आहेत, त्याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. काही चर्चा इथे आपण केली.
की जे चॅलेंजिंग ओव्हर आहेत त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावांचं जे चॅलेंज आहे, जर तुम्ही 16 धावा नाही करू शकलात, एक उदाहरण घ्या की 4 षटकामध्ये तुम्ही 30 धावा केल्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर 16 धावा केल्या 46, त्याच्यामध्ये 6 धावांची ॲड होईल, 6 धावा प्लस होतील. जर तुम्ही 16 धावा नाही करू शकलेत, उदाहरणार्थ 4 षटकानंतर तुम्ही 30 वरती आहेत, 5वं षटक 10 धावांचं आलं, 40 धावा जर झाल्या तर 40 मध्ये 6 मायनस होतील. जे कन्फ्युजन होतं ते आपल्यापर्यंत पोचवलं जात आहे की तुम्ही जर 16 धावांचं जे आव्हान आहे, जे चॅलेंज जर पार केलं तर जी स्कोर 5व्या षटकामध्ये असेल त्याच्यामध्ये 6 धावा ॲड होतील. जर तुम्ही पार नाही करू शकला तर 5व्या षटकानंतर जो स्कोर असेल त्याच्यामध्ये 6 कमी होईल. ही महत्वाची सूचना आहे. पंचांगणेश एकदा टाळ्यांचा गजर होत्या. खानापूर प्रीमियर लीग सीझन 3 ला सुरुवात होते. सलामी जोडी मैदानावरती सज्ज आहेत रोहन, केल्विन आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष. पहिला चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एक धाव या चेंडूवरती जरूर प्राप्त होईल जोपर्यंत मिडऑफचं क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल. एक धाव. सुरुवात झाली या KPL सीझन 3 ला. खानापूर प्रीमियर लीग सीझन 3 चा पहिला सामना जो SN पोल्ट्री आणि ब्रह्मिणी स्पोर्ट्स अबनाळी या दोन संघादरम्यान होतोय. टॉस जिंकला होता ब्रह्मिणी स्पोर्ट्स अबनाळीच्या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजच्या डोक्यावर पहिला चौकार KPL सीझन 3 चा पहिला पहिला चौकार नोंदवला जातोय. चौकार KPL सीझन 3 चा पहिला चौकार नोंदवण्याचा मान जातोय केल्विन. टीमला विन करायचं तर केल्विनही आलाय मैदानावरती आणि केल्विनच्या बॅटमधनं पहिला चौकार डाऊन द ग्राउंड. गोलंदाजच्या डोक्यावरनं हा चौकार. पहिले 2 षटक पॉवर प्लेची षटक आहे, त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या सर्कलच्या बाहेर. कुटप्याचा चेंडू मागे गेला, बॅकफुटला गेला, कट स्क्वेअर कटचा फटका आणि लागोपाठचा दुसरा चौकार. आकुटप्याची गोलंदाजी होती आणि आकुटप्याच्या गोलंदाजा वेट ट्रान्सफर केला पाठच्या पायावरती आणि स्क्वेअर कटचा एक दणदणीत खणखणीत चौकार केल्विनच्या बॅटमधनं आलेला लागोपाठचा KPL चा दुसरा चौकार. आक्रमक पवित्र्यामध्ये आपण केल्विन यांना पाहतोय. जो नाणेफेकीचा कोल प्रतिस्पर्धेच्या बाजूला लागला होता पण संधी मिळालेली आहे. संधी मिळालेली जे प्रथम फलंदाजी करतायची त्याचे पुरेपूर फायदा उचलताना केल्विन स्ट्रायकर एंडला पाहतोय. बघूया काही ज्या गोष्टी आहेत. खानापूर प्रीमियर लीग जे खानापूर वासियांसाठी एक सुवर्ण संधी म्हणता येईल. आपल्या खेळाडूंसाठी फार मोठं व्यासपीठ, फार मोठा स्टेज. आपला परफॉर्मन्स, आपली कामगिरी, आपल्यातली प्रतिभा, आपल्यातलं क्षमता, आपल्यातलं टॅलेंट दाखवण्याची फार मोठी संधी साहेबांनी अर्थात सन्माननीय आमदार विठ्ठलरावजी सोमन आळगेकर यांनी जी आपल्याला ही संधी निर्माण केलेली आहे, या संधीचं सोनं प्रत्येक खेळाडूंनी करायचं आहे. कारण खानापूर वासियांसाठी सर्वात मोठी स्पर्धा जी आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे, या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे जे प्रथम पारितोषिक आहे 2 लाखाचं प्रथम पारितोषिक, ज्यासाठी आजच्या दिवसामध्ये हा पहिला सामना, पहिला मॅच इथे खेळला. 2 चौकार आल्यात. 4-4 बॅटच्या कडेला टॉप द बॅट लागलाय. जोपर्यंत शॉर्ट लेगला चेंडू लागेल. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक होता. तर ब्लाइंड स्ट्रोक खेळताना टॉप द बॅटच्या पुढच्या टोकाला हा चेंडू लागलाय. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 2 आकडे धावसंख्या. चांगली सुरुवात आहे. प्रथम फलंदाजी करताना SN पोल्ट्री या संघाची 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. आता केल्विनची बॅटिंग बघून रोहनही रंगात आलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर रोहनच्या बॅटमधनं चौकार.
हा नाही प्रमुख फलंदाज आहे. जेव्हा रोहन यांचा जर आपण या संपूर्ण टीममधला सहभाग बघितला तर लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्यांना राहायचं आहे आणि नंबरही बघा त्यांचा टी शर्टचा नंबर आहे 7 आहे. याचा अर्थ टीमलाही साथ द्यायची आहे, साथीनं घेऊनही जायचं आहे आणि साथीनं परफॉर्मन्सही करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आता जबाबदारी संतोष यांच्यावरती वाढले. खरं या षटकामध्ये 3 चौकार आलेत. 3 चौकार आतापर्यंत आले. 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातो बॅक टू बॅक. दुसरा चौकार. धमाकेदार सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचं जर आपण विश्लेषण करायचं झालं ना आता 1-4-4 आणि पुन्हा एकदा 1-4-4. पहिला 1 धाव त्यानंतर 2 चौकार, 1 धाव 2 चौकार. हे मागच्या 6 चेंडूचं हे जे आपण विश्लेषण बघतोय. सुरुवात होती सिंगलनं 2 चौकार आपण पाहिले केल्विनच्या बॅटमधनं आणि त्यानंतर 2 चौकार आले ते रोहन यांच्या बॅटमधनं. एक महागडाचं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर दाखवायची होती, ताकद दाखवायची होती, ती पॉवर जनरेट केलेली आहे आणि 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण केल्या त्या SN पोल्ट्री या संघानं. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनायक येतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता दुहेरी आहे. ही तारेवरची कसरत आहे. एक तर दोन्ही खेळाडूंना थांबवायचं आहे. दोन्ही खेळाडूंचे फॉर्म सापडतोय. 2 चौकार ज्यांच्या नावावरती आहे दोन्ही खेळाडूच्या नावावरती, एक तर त्यांना थांबवायचं आहे, स्कोअरला थोडंसं कमी करायचं आहे आणि शक्य झाल्यात विकेट घ्यायचे आहेत. ही दुहेरी कसरत आहे, दुहेरी कामगिरी आहे, ही पार करायची आहेत. आता त्यांच्याही टी शर्टचा नंबर पाहिला तर 7 आहे. एक 7 नंबरचा टी शर्ट थोडंसं बॉम्बमध्ये आलाय. आता बघूया विनायक आपल्या टीमला साथ देण्यासाठी हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ऑफ साईड दिशेने पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक बरोबर वर्तुळामध्ये. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एक मिड ऑफ आहे. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक जे वर्तुळामध्ये आहेत. एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक थोडंसं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि 2 क्षेत्ररक्षक जे बाउंड्री लाईन जवळ आहे, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. असं सीमारेषेजवळचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटकात दिला पहिला चेंडू. बॅकफुटला गेला बॅहो. हो ये तो मेरे एक हात का खेळ आहे. एका हातामध्ये झेल, पहिला झेल. वा 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 काय चाललाय खेळ. पहिला विकेट, पहिला गडी बाद. ऍक्शन रिप्ले जरी पाहिलं ना आपण, बॅकफुटला गेलो होतं, पंच केलं होतं, जोरात पंच, बॅकफुट पंच होतं, हवेत खेळलं, पण काय सुंदर झेल, सुंदर. महेश होते जे कव्हर पॉइंटला होते. स्कोर 18 वरती पहिला विकेट, पहिला गडी. आणि जितकं श्रेय ज्या विकेटचं गोलंदाज म्हणून विनायक असेल ना, तितकं श्रेय ॲज अ फिल्डर म्हणून महेश आहे. या आता हा तर पहिला सामना आहे, पण या स्पर्धेमधला दखल घेण्यासारखा हा झेल आहे, हा जबरदस्त आहे. आता इम्पॅक्ट प्लेअर कधी येईल माहिती नाही, पण इम्पॅक्टफुल हा कॅच होता. इम्पॅक्टफुल, प्रभाव टाकणारा. जी जोडी जमली होती त्या जोडीला तोडलाय, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. त्याच्यामुळे त्या ब्रेक थ्रूचा फायदा किती उचलतो बघूया. म्हणून म्हटलं ना, विनायकचा टी शर्ट सुद्धा 7 नंबरचा आहे आणि असंही विनायक नाव म्हटलं तर गणरायाचं नाव आहे, विघ्नहर्त्याचं नाव आहे. त्याच्यामुळे जे विकेट पाहिजे होता तो विकेट विनायक यांनी प्राप्त केला. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाल्यात सागर. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला की कव्हर मध्ये फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती. पूर्ण हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं, कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, पण थोडंसं जागेवरनं खेळलं. जर आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर जो वेट ट्रान्सफर व्हायला होता पुढच्या पायावरती तो झाला नाही आहे. पण ठीक आहे, त्यांनाही माहिती आपल्या जो आपला सहकारी आहे रोहन, ते देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एक धावकडून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला आहे. धावफलक 1 गडी बाद 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडला रोहन. ओहो, रोहन नाही थांबणार. जरी बाद झाले असले केल्विन, रोहन आपला खेळ दाखवलाय. पहिला सिक्सर, पहिला षटकार आणि पहिला गगनचुंबी षटकार आलाय रोहनच्या बॅटमधून.
या KPL चा खानापूर प्रीमियर लीगचा पहिला षटकार, पहिला सिक्सर. जसा पहिला चौकार नोंदवण्याचा मान केल्विन कडे गेलाय, पहिला विकेट घेण्याचा मान विनायक कडे गेलाय, तर पहिला सिक्सर, पहिला षटकार नोंदवण्याचा मान आरोहन यांच्या नावावरती जात होत आहे. जे कर्णधार आहेत SN पोल्ट्री आणि फीड्स या संघाचे, आणि पहिला हा षटकार आपण पाहिलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सेकंडला पुढे एकदा सज्ज होत आहेत रोहन. पहिला ऑन साइडला हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक जातोय 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 जातोय, झेल टिपण्याचा प्रयत्न थोडासा कमी पडलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या जवळ जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण हवेत चेंडू खेळवता संधी होती. जे मिड विकेटला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होते, पाठीमागे जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला, थोडेसे कमी पडले. चेंडू 2 क्षेत्राच्या मध्ये लँड होतोय आणि या 2 धावांशी धाव फलक जाऊन पोहोचला. स्कोर मूव्स ऑन टू 27. एक गडी बाद 27. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता डाऊन द ग्राउंड रोहन रोख सके तर रोखलं असं सांगतोय. समोर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि काय धमाकेदार पहिलं षटक पाहिलं होतं आपण 18 धावांचा. या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आला. या षटकामध्ये 13 धावा आणि धावफलक पाहिला तर 31. मागचा चेंडू पाहिला होता तर समोर खेळला होता, फुल फेस ऑफ द बॅट, सरळ बॅटनं केला होता. चेंडू डाऊन द ग्राउंड, चौकार. पहिला डाऊन द ग्राउंड हा हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, झेल सुटलाय. ही संधी होती गमावलेली आहेत. एक साधा सोपा असा झेल सुटलाय, एक जीवनदानी लाभलंय, एक धावही आले आणि 2 षटकांचा खेळ संपताना स्कोर. पहिलं षटक ज्यावेळेला 18 धावा आले ते या षटकामध्ये आल्यात 14 धावा आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 32. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी SN पोल्ट्री या संघाची. एक ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा होऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय, एक गडी बाद 32. यानंतर 2 संघ प्रणव स्पार्टन आणि पृथ्वी मोटर्स बी रेडी राहायचं आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावा आहे धावफलकावरती आपण पाहतोय 32-32. आता पॉवर प्लेच्या षटकानंतर थोडंसं आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं, फिल्डिंग थोडी विखुरली जाते. बॉन्ड लाईन जवळ जास्त क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एका बाजूला चांगल्या फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आपण पाहतोय ज्याला जीवनदान लाभले. ही संधी होती ती संधी थोडीशी हातातनं निसटलेली आहेत. जे वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते यांच्या हातातनं सोपा असा झेल जो सुटलाय आणि त्याचा किती फायदा रोहन उचलतात की आता दुसरं षटक हाताळण्यासाठी पुंडली. 3रं षटक आहे, हे पर्वही 3रं आहे. खानापूर प्रीमियर लीगचं पर्व 3रं आहे. 3रं पर्व ज्याचं प्रत्येकाला आहे गर्व आणि त्यात दडले सर्व असं म्हणूया. हे पर्व 3रं आहे आणि या 3ऱ्या पर्वामध्ये 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुंडलिक. स्विच इट रिव्हर्स करायचा होता, गॅप शोधलाय. एक बॅकवर्ड पडलाय क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट थर्डमॅन याच्यामधला गॅप शोधलाय. चेंडू वेगानं आउटफील्ड फास्ट आहे त्याच्यामुळे चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. आपण रिप्ले पाहू शकता स्क्रीनवरती. स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध नाही आला, फक्त इतकं झालं जे शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता आणि एक बॅकवर्ड पॉइंटला जो गलीच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता त्याच्यामधून हा चेंडू पार झालाय आणि हा चौकार.
अजून एक स्विच हिट करायचा होता. लवकर थोडेसे वळले होते, ओळखलं होतं गोलंदाजांनी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथेही चुकल्यात. 2 संधी होत्या. लेग बाईचा इशारा पंचाकडून होता. डावकुरा गोलंदाज थोडासा आत येत होता. चेंडू स्विच हिट करायचं होतं. लवकर खेळले होते. चेंडू थोडासा उशिराने आला. पायावरती चेंडू आदळ एक धाव जलद गतीने पूर्ण केली गेली होती. जोपर्यंत शॉर्ट फायर लेगच्या क्षेत्ररक्षक पोहोचतील यष्ट्यांवरती नियम साधण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्या प्रयत्नामध्ये यश आलं नाहीये. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 37. स्वीप करायचा होता चेंडूला. खोलवर टप्प्याचा चेंडू अपील जरूर केलेलं आहे. आता लेंथवरती आहेत बघा. या 3 चेंडूचा जर खेळ पाहिला पुंडलिक यांचा तर पहिला चेंडू होता तो मिडल ऑफ द बॅट नव्हता झाला. दुसऱ्या चेंडूवरती पायावरती हात दिला. हा स्वीप करताना खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे. फुल्लर लेन ब्लॉक वॉल डिरेवले हाताळण्याचा प्रयत्न पुंडलिक यांनी केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना होतोय. या पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत धावांचा वेग होता ना तो थोडासा कमी झालाय. तो स्पीड आहे तो थोडासा कमी करण्यात यशस्वी झालेत ते पुंडलिक. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. जोपर्यंत ड्राईव्ह करतील चांगलं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फिल्डर होते. जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणून त्याकरता कौतुक का पुंडलिक यांचं करतोय. कारण एक फलंदाज जो फॉर्ममध्ये आहे ज्यांच्या बॅटमधनं धावांचा ओघ वाहतोय. एक षटकार पाहिला आहे. जवळपास 4 चौकार आपण पाहिल्यात रोहन यांच्या बॅटमधनं. त्यांना रोखण्याचा प्रयत्न पुंडलिक करतात. हे बॅटल आहे. हे बॅटल आहे पुंडलिक वर्सेस रोहन. हे सध्याच्या घडीला दोन्ही खेळाडू एकमेकांवरती कुरघोडीचा प्रयत्न करतायत. दिशा थोडीशी भरकडली. पंचाकडनं इशारा होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं केला जातोय. 2 पंच ऑफिशियल पंच आपण सध्या पाहू शकता. श्री संजय मल्होत्रा सर आणि दुसऱ्या बाजूला श्री अमोल पाटील सर. हे 2 मुख्य पंच म्हणून आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांना पाहतोय 2 ऑफिशियल पंच. ऑफस्टमच्या सुंदर सुंदर इनसाइड आउट इन आउट आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर आउट झालाय. चेंडू गेलाय सरळ दन दन करून दणदणीत कणकणीत चौकार. जो फॉर्म आहे बघा हा मागचा जर फटका पाहिला तर थोडीशी जागा बनवली. इनसाइड वेगला मागच्या पायाला गिरकी घेतली आणि कव्हर ड्राईव्हचा सुंदर असा चौकार रोहन यांच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. हा टप्प्याचा चेंडू होता. हे निमंत्रण होतं आमंत्रण होतं इन्व्हिटेशन होतं आणि ते इन्व्हिटेशन स्वीकारलंय. बॅक टू बॅक स्क्वेअर आहे का आणि तिथून फायलेकच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकार. ड्रिंक्स ब्रेक आहे. पाण्याची व्यवस्था 4 षटकानंतर केली जाईल. त्याच्या अगोदर कोणी पाणी घेऊन जाऊ नये. आता गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. लुकास बघा कर्णधार आहे. पहिलं संतोष विनायक पुंडलिक आणि आता लुकास आणि रोहन सध्याच्या घडीला बॅटिंग करतात 34 वरती. फुल टॉस नो 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 पंचही तेच सांगतात. इज बेस्ट आहे भीमर ज्याला म्हणता येईल. नो बॉलचा इशारा आणि चेंडू फाईन लेगला जातोय चौकार.
आणि इथून 50 धावांचे वेस ओलांडले. पहिला सामना SN पोल्ट्री 50 धावांचे वेस ओलांडलेले आहे. 52 52 वरती. पंचाकडे इशारा गोल हा त्याचा अर्थ फ्री हिट. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या थोडा खालच्या बाजूला चेंडू लागतोय. जोपर्यंत फील्ड करतील अंगणला बघा. या सर्व गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 2 धावा. त्याच्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव जलद गतीने पूर्ण. 3 धावा. ओहो काय चाललंय. एकही जर पहिला नो पाहिला. आता थोडासा खराब थ्रो पाहिला आणि त्यानंतर 3 धावा. 3 धावा. संघाची धावसंख्या 55 वरती, म्हणजे अर्धशतकाच्या पुढे गेलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला पण रोहन यांच्या कामगिरीवरती जर नजर टाकली तर रोहन सध्याच्या कडीला बॅटिंग करतात 34. संघाने अर्धशतकाच्या पार पडला काढलाय. आता अर्धशतक खुणावतंय ते रोहनला. 34 वरती धाव खेळतोय. बॅट्सविंग जोरात होता. थोडासा स्विंग अँड मिस वाला खेळ होता. फुलरलँड डिलिव्हरी होती. पाय लवकर थोडासा स्क्वेअर ऑन झाला. चेंडू चकून गेला पाठीमागे. पहिल्यांदाच आपण पाहिलंय यशयाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. लुकास पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला रोहन. पुढे सरसावून मिस टाइम झालाय. संकल्प जिंकण्याचा तर संकल्प करायचा, पण सध्या संकल्पनं चांगला झेल टिपलाय आणि एक आक्रमक इनिंग, अटॅकिंग इनिंग, एक कॅप्टन नॉक्स इथे संपलाय. 34 वरती खेळ संपुष्टात आले ती रोहनची. बक्षीस मोठं आहे हो आयोजनाचं. साहेबांच्या येण्याने आनंद. एक चांगली इनिंग संपले. संकल्प यांनी चांगला झेल टिपलाय. लुकास सक्सेस झालेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट थोडी हातामध्ये फिरली आणि बॅटच्या वरच्या टोकाला चेंडू लागत असताना हा झेल टिपला गेलाय. बघा जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आयोजकाकडनं महत्वाची सूचना आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय झहीर इनामदार. कारण अगोदर थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे आयोजकांना एक महत्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते की वेळ जास्त वाया जाणार नाही याची काळजी घ्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते झहीर इनामदार. लुकासला यश लाभलंय. स्विच इट आल्या बघूया. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक पोचतो. चांगला प्रयत्न होता. डीप वरती क्षेत्ररक्षक होते. जरी झेल टिपला गेला नाही. प्रयत्न चांगला होता. आपण पाहिलं तर स्विच इटचा प्रयत्न. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते. आपल्या जागेपासून जवळपास 10 ते 12 पावलं डाव्या बाजूला जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या प्रयत्नामध्ये थोडेसे कमी पडले. 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. स्कोर जाऊन पोहोचलाय 58 वरती जाऊन पोहोचतोय. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना SN पोल्ट्री संघ 58. हा कोटाप्याचा चेंडू होता. पूल पॉवरफुल ही आहे. सक्सेसफुल ही आहे. पंचांचा इशारा येणार आहे. इट्स 4 और 6 षटकार. साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी कानपूर. नक्कीच भारी असं आयोजन आणि जसा उल्लेखही झाला गाण्यामध्ये साहेबांचा उल्लेखही नामोल्लेख झालाय आणि त्यांच्या कल्पनेत साकार झालेली संपूर्ण स्पर्धा आता समोरच्या दिशेने खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विजय आल्यात चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय. लुकासला 2 यश संपादित केलेले आहेत. एक जोडी तोडण्यामध्ये यशस्वी झाल्या आहेत. गडी बाद झालाय. गॉन 3रा गडी बाद. सामने बघायला 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांनंतर धावा आहे धावफलकावरती
64. 64 धावफलकावरती आता 5वं षटक चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे, ज्याच्यामध्ये फलंदाजाला 16 धावा कमीत कमी 16 धावा करायचे आहेत. जर 16 धावा आपण करू शकला तर जी धावसंख्या 5 षटकानंतर येईल त्याच्यामध्ये 6 धावांची भर होईल. जर आपण करू नाही शकलात तर जी धावसंख्या येईल त्याच्यामध्ये 6 या कामा केल्या आहेत. एक ब्रेक आहे, ब्रेकमध्ये आपण पुन्हा एकदा टायटल सॉन्ग ऐकूया, डीजे वरती एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. ज्यावेळेला KPL सीझन 3 पहिला सामना होतोय, एक ड्रिंक ब्रेक आहे, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. कारण प्रत्येकाला उत्सुकता होती, जसा ऑक्शन पार पडला होता, प्रत्येक खेळाडूंची विभागणी झाली होती, त्यानंतर कोणाचा खेळ कसा होणार याची उत्सुकता होती या स्पर्धेची. नवीन फलंदाज नागेश आल्यात, पण विनायकवरती जबाबदारी आहे. जसं दुसरं षटक हाताळण्यासाठी जी जबाबदारी होती किंवा त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी सध्या विनायकला पार करावी लागणार आहेत. आणि अशा सिच्युएशनमध्ये तुमच्यामधला जे टॅलेंट आहे ते समोर येणार आहे. दबाव येतोय पण दबावाला झुगारून देणे कामगिरी करायला हवी. दबाव येणार पण हा दबाव अजून वाढवण्याचं काम नागेश करतोय. स्विच हिटचा रिव्हर्स स्विफ्टचा अप्रतिम असा षटकार. थँक्यू. बघा केल्विननं स्टार्ट केला, सागरनं साथ दिली, रोहननं धावांचा वेग वाढवला आणि आता नंतरचं काम जर आपण पाहिलं तर झहीर. बॅटच्या कडेला लागलाय, स्वतः यष्टिरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय, यशस्वी झालाय ते विनायक. विकेट ज्याची नितांत गरज होती या क्षणाला, त्या टीमसाठी तो विकेट आलाय, गडी आलाय. गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया.
थँक्यू. खानापूर प्रीमियर लीगला जोशामध्ये सुरुवात झाली. बघा प्रेक्षकांची संख्या पाहिली, पहिला दिवस आहे तरी सुद्धा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग चहू बाजूने मैदानाच्या चहू बाजूने आहेत. तर प्रेक्षक वर्ग नक्की तुमचंही मनापासून आभार आहे आयोजकाकडनं, कारण प्रेक्षकांशिवाय किंमत नाही, म्हणजे मजा नाही. जसं प्रेक्षक येतील, टाळे येतील, आवाज येतील, तसा त्या स्पर्धेचा जी उत्कंठा वाढत जाते. आणि तेच आपण पाहतोय प्रेक्षक हळूहळू या मैदानाच्या दिशेनं येत असताना. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते इम्रान बल्लारी, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल आहे. चॅलेंज आहे 16 धावांचं आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 11 धावा. याचा अर्थ 3 मध्ये 11 झाले, 3 मध्ये 5 करायचे आहेत. 3-2-5 वाला खेळ आहे. बघूया सक्सेस होतात फलंदाज की विनायक हे पुढचे 3 चेंडू टिचून मारा करतील. चॅलेंज आहे, पण एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. हे आव्हानच तुम्हाला बदल काढून घडण्यास भाग पाडेल. मिस केलाय म्हणून म्हटलेलं चॅलेंज आहे. आव्हान येतात तुमच्यातल्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी. बघा परिस्थिती तुम्हाला मजबूर करते, पण तुमच्या परिस्थितीवर मात करण्याची तयारी असेल ना, ते तुम्हाला मजबूत करते. मजबूर जरूर आहेत पण मजबूतही करते. आता 2-5 जर पाहिलं 16 धावांचं जर समीकरण पाहिलं तर 2-5 ची आवश्यकता आहे. 2-5 होतं पण चेंडू हवेत 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 झेल झेल झेल. बदललाय थोडासा खेळ, वेळही बदलले, वेळ झाले डीजेची. आणि घेऊया हे गाणं, येऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेनं. म्हणून म्हटलं ना खेळ कसा बदलतो बघा. खानापूर प्रीमियर लीगला जोशात सुरुवात झाली. गाणंही त्याच करता टायटल सॉन्ग वाजवलं जाते. वातावरण निर्मिती आहे, वातावरण निर्मिती, ऍटमॉस्फिअर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गाणं ऐकूया, येऊया चॅलेंजिंग ओव्हरच्या या शेवटच्या चॅलेंजवाल्या बॉलवरती. बघा कहाणी कसे बदलली. सुरुवात झाली थोड्याशा वाईट बॉलनं सुरुवात झाली, खराब न. त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल, षटकार, विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट. मागच्या 4 चेंडूचा खेळ पाहिला, किंवा 3 चेंडूचा, तर मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती 11 धावा गेल्यानंतर मागच्या 3 चेंडू डॉट बॉल. पण आता जबाबदारी आहे, नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत ज्ञानेश्वर. शेवटचा बॉल आहे, चॅलेंज समोर आहे, मोठा फटका खेळण्याचं आव्हान. आणि समोर कोण आहे? विनायक टू ज्ञानेश्वर. आव्हान होतं पायावरती लागलाय. अपील जरूर झाले, थोडंसं हाईट फॅक्टरी महत्वाचं आहे, पण जे चॅलेंज होतं ते चॅलेंज सेव्ह केलंय ते गोलंदाज विनायकनं. याचा अर्थ 16 धावांचं आव्हान नाही पार पडलंय. जे 16 धावांचं आव्हान पार करायचं होतं ते कमी झालंय. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक आहेत 75 आहे, 75. याचा अर्थ 6 धावा याच्यामध्ये आता कमी होतील. तर 6 धावा इथे कमी करता धावफलक आता दिसेल तो 69. ही कमाल आहे, चॅलेंजिंग ओव्हरची कमाल आहे. बघा या स्पर्धेचे ऑर्गनायझर म्हणून श्री किरण पाटील यांची भूमिका फार महत्वाची आहे. आणि त्यांच्याकडनं नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन कल्पना आपण या खानापूर प्रीमियर लीग मध्ये पाहणार आहोत. तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 69 धावा धावफलकावरती आहेत. बघा वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. पुढचा मॅच प्रणव स्पार्टन आणि पृथ्वी मोटर्स या 2 संघादरम्यान. चेंज आपण जर पाहिलं तर
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण पाहतोय इन होत असताना अविनाश. अविनाश जे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सध्या मैदानावरती दाखल झाले आहेत. या सर्व गोष्टी आहेत, नवीन नवीन गोष्टी आहेत, त्यांचा समावेश या KPL मध्ये. शेवटचा षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा आहे. 6, 12, 6, 15 की 6 मध्ये 7. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड, आवाजही आलाय, टॉक्सचा आवाज आलाय, जोरदार आवाज, फटकाही जोरदार आहे, शानदार आहे, षटकार आहे. थँक्यू. जसं एकदा रस्त्याने जात असताना आपण रस्ता चुकलो, पुढे गेलं तर युटर्न मारून मागे येतो. जसा धावफलक सुद्धा युटर्न मारून मागे आलाय. 75 वरनं 69 वर गेला ना, 69 वरनं पुन्हा 75 वरती आलाय. तसा युटर्न मारलाय. आणि मॅच मध्ये बघूया युटर्न होतोय का. 75 धावा. लुकास आहे जे शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना शेवटच्या 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. धावा आहेत धावफलकावरती 75, 75. अलॉंग द ग्राउंड चेंडू ड्राईव्ह होतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलात. चांगल्या क्षेत्ररक्षण चेंडू फेकते तितकीच चांगली. सुरुवातीला थोडं जर पाहिलं तर टीम ब्रह्मणी स्पोर्ट्स थोडं क्षेत्ररक्षक दर्जात अप टू द मार्क नव्हता. पण मागच्या काही षटकांचा खेळ पाहिला तर केलेली कामगिरी आपण पाहिली. तर खास करून विनायकची ती गोलंदाजी, त्या तिथून आलेला थोडासा आत्मविश्वास तो दिसतोय या टीमच्या ऑल ओव्हर प्रदर्शनावरती. धावा 76 आहेत. 76 धावा पण पहिला सामना आहे. प्रेडिक्ट करणं कठीण आहे की कुठली धावसंख्या ही आवश्यक असणार आहे. 6 षटकांचा सामना आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. स्ट्रायकर एंडला जर पाहिलं तर फलंदाज ज्ञानेश्वर. पुढे सरसावून नुकलवर टप्प्याची गोलंदाजी होती. म्हणून मागच्या 5-6 चेंडूचा खेळ, एक षटकार थोडस जर मागे आपण सोडला तर टीम ब्रह्मिणी स्पोर्टनं कमबॅक केलेला आहे. थोडा मॅच मध्ये परतण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आता एक कमबॅक आहे, फाईट बॅक त्यांना करावी लागणार आहे. फाईट बॅक करावी लागणार आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खाली खाली, पण त्याच्या डोक्यावर ना चेंडू हळू 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 ट्रॅव्हल झालाय. पण ट्रॅव्हल होत असताना आउट ऑफ द पार्क, षटकार. प्लेमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला त्याच्या अगोदर त्याने डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न केला. हा क्रीजमध्ये राहिले. अकोटप्याचा चेंडू होता. पुलचा फटका बॅटला कडेकी स्वीट स्पॉट्स वरती झाला होता आणि 6 धावाने धावफलक 82. शेवटचा बॉल. पुढे एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह होतोय. ऑन ड्राईव्हला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत आलाय. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे गडीबाज झालाय. धावाच्या स्वरूपात गडीबाज झालाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 84, 84. 85 धावांचं आव्हान लक्ष समोर आहे. पण लक्ष असं नाही की साध्य होणार नाही आणि लक्ष असं नाही की ते डिफेंडिंग करता येणार, असं हे लक्ष आहे. त्याच्यामुळे पहिली इनिंग संपले. दुसऱ्या इनिंगमध्ये खेळ बहादर होऊ शकतो, चांगला होऊ शकतो. त्याच्यामुळे दोन्ही संघांनी आपल्या वरती आत्मविश्वास जो राखलेला आहे तो कायम ठेवायचा आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साईड स्पोर्ट्स प्रेझेंट खानापूर प्रीमियर लीग 2024 अर्थात KPL सीझन 3. असा पहिला दिवस. पहिल्या सामन्याची पहिली इनिंग संपले. त्याच्यामध्ये धावा 84 आहेत. 85 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग होईल. त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत एक धून ऐकूया, एक टायटल सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. अंजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी. खानापूर तालुक्याला सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला.
साहेबांच्या नावाने आयोजन मानाचा 2 लाखाचं बक्षीस मोठं आहे हो आयोजनाचं साहेबांच्या येण्याने आनंद होई साऱ्या या नगरीला साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला सारी खानापूर नगरी जमली क्रिकेटचे सामने नक्की आपण जर पाहिलं तर टायटल सॉन्गमध्ये सर्व गोष्टींचा अंतर्भूत समावेश करण्यात आलेला आहे आणि जे खानापूरवासियांसाठी एक परवडी द्यायची होती एक मेजवानी द्यायची होती आणि खरं अर्थानं क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम करायचं होतं ते आपल्या सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व लोकप्रिय असे आमदार सन्माननीय विठ्ठलरावजी म्हणा अलगेकर साहेबांच्या कल्पनेतनं साकार झालेली ही KPL अर्थात खानापूर प्रीमियर लीग ची स्पर्धा ज्याचे ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये आपण श्री किरण पाटील फार मोठी मेहनत त्यांची देखील आहे स्पर्धेचं आयोजन नियोजन करणं खेळाडूंची जमाजमा करणं ऑक्शन करणं त्यांना संघ मालकांची भूमिका या सर्व गोष्टी ज्यांनी पाहिलेल्या आहेत ते किरण पाटील यांचे फार मोठा वाटा आहे स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये राहिलेला आहे आणि साहेबांचं मार्गदर्शन जसं नेहमी म्हणतात की बोलकं करण्यासाठी संभाषण हवं आधारासाठी आश्वासन हवं तसं मार्गदर्शन असं दिशा देण्यासाठी मार्गदर्शनाचं काम साहेबांचं नेहमीच राहिलेलं आहे आणि आज सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जे लैला शुगर फॅक्टरीचे MD सन्माननीय सदानंदजी पाटील जे उपस्थित होते महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्हाईस चेअरमॅन सन्माननीय विठ्ठलजी करमळकरजी होते त्यानंतर जनरल मॅनेजर श्री तुकाराम वंदळेजी हे सुद्धा उपस्थित होते त्यांची उपस्थिती आज प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेला लाभलेली आहे चला सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे पंचाकडनं सुद्धा तोच इशारा येतोय 85 धावांचं आव्हान आहे पहिला सामना आहे पण असं नाही की आव्हान पार होणार नाही आव्हान पार होणार नाही त्या पद्धतीने विचार झालाय फक्त सलामीची जोडी आपण थोडंसं लवकर मैदानावरती पाठवायची पहिला सामना SN पोल्ट्री आणि ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाळी तर टॉस जिंकला होता अबनाळीच्या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना टीमनं SN पोल्ट्री टीमनं 84 धावा केल्या आहेत 85 धावांचा भलं मोठं आव्हान आहे लेकिन कोई भी टारगेट है ना बड़ा तो होता है लेकिन इतना बड़ा नहीं कोई भी टारगेट आपके साहस से बड़ा नहीं होता हारा वही जो लढा नाही आव्हान मोठे येतात चॅलेंज मोठा आहे पण ते चॅलेंज स्वीकारायचं आहे परिस्थिती कशी असू दे परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं त्याच्यामुळे एक ठाम निश्चय करून आला बघा एक निर्णय से थोड़ा कुछ बदलता है लेकिन एक निश्चय सब कुछ बदल सकता है 12वा खेळाडू ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाळी कारण ज्यावेळेला या स्पर्धेला सुरुवात झाली त्याच वेळेला आयोजकांना महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे सामना सुरू असताना संघाचा राखीव खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू राखीव खेळाडू 12th मॅन आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं आवश्यक आहे ब्राह्मणी स्पोर्ट्स आपला राखीव खेळाडू आपण पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात धावान 84 आहे 85 धावांचं आव्हान आहे 85 पंचाकडनं इशारा होतोय सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले तक संकल्प जसं 12 वर्षाचा तप एक जप असतो जप तप अनेक संकल्प ही स्पर्धा जिंकण्याचा या स्पर्धेमध्ये विजय होण्याचा तो संकल्प घेऊन बघूया संकल्प मैदानावरती उतरल्यात त्यांच्या जोडीनं त्यांना साथ देण्यासाठी लुकास एक कर्णधार एक कॅप्टन नॉक आपण पाहिले कर्णधाराची खेळी आपण रोहन यांची पाहिले आता बघूया तो कॅप्टन नॉक ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाळी जे लुकास आहेत आणि प्रमुख फलंदाज म्हणून संकल्पावरती जबाबदारी मोठी आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रभाकर चिलवाल पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघूया प्रतिस्पर्ध्याने 32 धावा केल्या होत्या 2 षटकामध्ये 32 नाही तर 35 करावे लागतील तर हे आव्हान पार होणार आहे सुरुवात कशी होते बघूया संकल्प आहे स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला लुकास पहिलं षटक हाताळण्यासाठी फर्स्ट ओव्हर घेऊन प्रभाकर रिव्हर्स शिफ्टचा फटका खेळायचा होता हातावरती चेंडू लागतोय एक खेळपट्टी आहे बघा एक खेळपट्टी बनवण्यासाठी फार मोठी मेहनत आहे मातेची विकेट म्हणजे फार अभाव होण्याचा आपण काही ठिकाणी पाहतोय पण इथे मलप्रभा क्रीडांगणावरती खास करून या स्पर्धेसाठी या खेळपट्टी
जे बनवणार आहे त्या टणक आहे, हाड आहे. जसं फलंदाजाला सहाय्यभूत आहे तसं गोलंदाजाला सुद्धा त्याचा फायदा ही खेळपट्टी देणार आहे. मागे गेला, जागा बनवली, कट केले, चेंडूला खेळायचं होतं पॉईंट क्षेत्रामध्ये, थोडं क्षेत्ररक्षण चुकतंय. एक धाव पूर्ण हा ना करताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. कॉलिंग मध्ये चुकी होत होती. बघूया थोडस यस नो वेट हे 3 सिग्नल महत्वाचे आहेत खेळामध्ये. ज्यावेळेला तुम्ही धाव घेता, धावा, थांबा, पहा, या तिन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या आणि त्याच्यामध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, पण सुरक्षित आहेत. लुकासही आहेत, संकल्पही आहेत. आता स्ट्रायकर यांना संकल्प दिवस करायचा होता. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्विच हिट करायचा होता, बॅटच्या मधोमध नाही आला, थोडस एज बॅटची कडा घेऊन चेंडू पाठीमागे गेला होता. तिथून यष्टीरक्षकांना आवाजही आला होता का शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक होते, थोडं वेगानं चेंडूपर्यंत येण्याची आवश्यकता होती. चांगली गोलंदाजी प्रभाकर यांची, चांगली गोलंदाजी. इथून एक मोठा फटका पाहिजे, एक थोडासा बूस्टर ज्याला म्हणता येईल, टीमला बूस्ट करण्यासाठी, थोडासा एनकरेज करण्यासाठी एक मोठा फटका हवा. क्लीन बॉल, मोठा फटका नाही, मोठा झटका लागलाय. झटका लागला आणि सरळ उजवी यष्टी उद्ध्वस्त झाले. क्लीन बॉल, पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय तो टीम ब्राह्मणी स्पोर्ट्स. कशा पद्धतीने बाद झाले जर आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर पुलरलँड डिलेवरती ऑफस्टॉमवरचा चेंडू होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडंसं ओपन झाले होते, पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला होता, ओपन झाले होते, उजवी यष्टी सरळ उद्ध्वस्त झाली. AB25च्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण स्पर्धा आपण पाहू शकता. KPL अर्थात खानापूर प्रीमियर लीग आणि हळूहळू ही खानापूरची म्हणजे KPL खानापूर प्रीमियर लीग आहे, ते खानापूरची प्रसिद्ध लीग या दिशेने याची वाटचाल नक्कीच होऊ शकते. कारण प्रत्येकाला हवी अशी वाटणारी अशी स्पर्धा हे तुम्हाला सर्वांसाठी भेटीसाठी आले. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय विनायक. बघूया ज्या विनायकनं एक चॅलेंजिंग असताना एक चॅलेंजिंग ओव्हर देखील हाताळलं, आता हे चॅलेंज दुसरं आहे, भूमिका बदललेली आहे. जसं कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर प्ले करायचा आहे, कॅरेक्टर प्ले करायचा, भूमिका बदलले. हो काय प्रयत्न, सुंदर अटेम्प्ट काय होता बघा, झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला केला होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते शुभम, सौरभ आहे तिथे, सौरभनं चांगला प्रयत्न केलाय बघा. पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये जरी पाहिलं ना, क्षणचित्र पाहतोय फार अभावांमध्ये, म्हणजे आपण IPL मध्ये पाहतो पण KPL मध्ये पण पहा. IPL जशी आहे तशी KPL मध्ये सुद्धा ही दृश्य आपल्याला दिसून येतात. पुढे झेप घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला बघा. पुन्हा एकदा क्षणचित्र पाहू शकता काय प्रयत्न केलेला आहे तो सौरभनं. चांगला प्रयत्न जरी सक्सेस नाही झाला पण त्याच्या अटेम्प्टला, त्याने केलेल्या प्रयत्नाला सुद्धा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून साथ दिलेली आहे. एक चांगला प्रयत्न सौरभचा पाहिला आपण. फुलटॉस बॉल स्वीप केला, थोडंसं गुडघ्याला वाकवलं, घुटना थोडंसं झुकाता, प्रणाम केले नाही, परिणाम साधायचा होता चौकार असा आणि तो परिणाम साधलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार, शेवटच्या चेंडूवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 7, आव्हान 85च आहे. येतो सुरुवात आहे, हे गाणं ऐकूया आणि येऊया. बघा रिप्लेमध्ये आपण पाहू शकता फुलटॉस होता, लोअर फुलटॉस, गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं, झुकवलं होतं आणि त्यावेळेला बॅटची फेस सुद्धा थोडी लवकर बंद केली, स्वीप केलं चेंडूला आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. त्याची आवश्यकता होती, भले थोडेसे पाठीमागे आहेत. जर आपण रिप्लेमध्ये पाहू शकता फुलर लेन डिलिव्हरी होती रिप्लेमध्ये बघा, गुडघ्याला थोडंसं वाकवलं, म्हणलं झुके ते प्रणाम केले नाही, परिणाम केले, त्याच्यामुळे तो चौकार जो आवश्यक होता तो चौकार आलाय बॅटमन. 7 धावा धावफलकावरती 85 धावांचं आव्हान आहे.
आणि 85 धावांचा आव्हान थोडीशी अडखळी डळमळीत आहे, पण मी म्हटलं ना हे तर सुरुवात आहे, ही तर सुरुवात आहे. आता गोलंदाजीसाठी इम्रान इम्रान बेल्लारी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. पुढचा मॅच दोन संघ प्रणव स्पार्टन्स आणि पृथ्वी मोटर्स. व्हाईट बॉल चा इशारा पंचाकडनं होतोय. कारण सुरुवात जर पाहिजे या चेंडूची तर डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर, लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर चेंडू थोडासा हाताळण्याचा प्रयत्न केला होता इम्राननं. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. टॉप ऑफ द बॉल जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. टाचेवरती थोडेसे आले होते आणि टॉप ऑफ द बॉल थोडंसं सॉफ्ट हँडनं चेंडूला खेळलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावाने धावफलक जाऊन पोहोचला 9 वरती. ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असतो ना तर एक समीकरण असतं, प्रतिस्पर्ध्याने लगेलेले षटकार त्याच्याविषयी जास्त षटकार तुम्हाला ठोकावे लागतात. हे पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार. मागच्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा केल्या, तर या षटकामध्ये किमान 17, शक्य झाले तर 20 पर्यंत जाण्याचा प्रयत्न. कारण जी सरासरी जर आपण पाहिली 6 षटकामध्ये पंतने रिफर केलेलं आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करते तर शैली जी आहे पंचाने रिफर केलेलं आहे. या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचाकडनं इशारा येतोय.
पंचांनी पाहिलं निहाळलं आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत इथे पोचला जातोय. बघा थोडासा वेळ गेलाय, त्याच्यामुळे नेहमीच म्हणतात ना की वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते, वेळ सर्व काही बदलते. आता तो जो वेळ गेलाय तो कोणासाठी एक चांगला घेऊन येणार आहे. कारण टाईम क्रिकेटच्या खेळामध्ये वेळाला फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेली सांगता येणार नाही. त्याच्यामुळे या खेळामध्ये वेळ गेलाय. बघूया तो वेळ बॅटिंग करणाऱ्या फलंदाजासाठी नवीन श्वास घेण्यासाठी संधी आहे की गोलंदाजासाठी एक ताकद आहे. पंचाकडनं इशारा येतोय कारण या पंचांची कडी नजर आहे. जर पाहिलं तर एका साईडला आपण बघितलं तर 6 क्षेत्ररक्षक होते, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आहेत. बघा वेळ बदलली ना कसा खेळही बदलतो, म्हणून त्या वेळेचा उल्लेख केला. काही गोष्टी लक्षात येत नाहीत. वेळ बदलली का खेळ बदलतो, आणि मग एकदा खेळ बदलली का खेळामधला रंगही बदलतो. त्याच्यामुळे या खेळामधला रंग बदलतोय. बघूया खेळामधला रंग बदललाय, खेळले का ढंग बी बदलाय, रंग बदलाय, ढंग बदलाय आणि चेंडू सीमारेषे पार गेलाय. षटकार. थँक्यू. धावा झाल्या धाव फलकावरती 16 आणि केपीएलचा रंगलाय 16 रंगलाय. खानापूर प्रीमियर लीगचा 16 रंगलाय. 16 धावाही धाव फलकावरती आल्या आहेत. खेळ थोडासा बदललेला आहे, खेळ बदललेला आहे. एक षटकार आलाय. आपण पाहिलं तर संकल्पच्या बॅटमधनं फुलर लेन डिलिव्हरी होती आणि लॉंगॉनच्या डोक्यावर एका देखणा असा षटकार संकल्पच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. पाठीमागे गेला, जागा बनवली, जगह मिलती नाही, जगह बनानी पडती है. जागा बनवली, चेंडूला पाठवला बॉन्ड लाईन जवळ, जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 18 वरती जाऊन पोहोचलाय. 85 धावांचा पाठलाग करतोय टीम ब्राह्मणी स्पोर्ट्स अपनाळीचा संघ, जो पाठलाग करतोय 85 धावांचा. आणि तो पाठलाग करताना संकल्प 4, 6 आणि आता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज इम्रान, स्ट्रायकर एंडला संकल्प. क्रॉस गेले होते. फुलर लेन होता, थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडूला घेऊन गेले. स्टार्ट जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रमच्या बराच बाहेरनं स्टार्ट केलेला होता, त्याचा फायदाही इम्रानला झालाय. शफल केलं होतं त्यांनी, शफल केलं त्यांनी, टॅकल केलंय. हा कोट्याप्याचा चेंडू आता कव्हर पॉइंटच्या डोक्यावर बॅकफूट पंच, बॅकफूटला गेलं, पंच केलं, कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. केपीएल मधला अजून एक देखणा चौकार. धावा झाल्या धाव फलकावरती 22 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर संकल्प. मिस केला. चेहऱ्यावरच्या हाव सर्व काही दाखवून देतात ते संकल्पच्या. दुसरं षटक संपले इम्रान यांचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 ज्यावेळेला पहिले षटक संपलं होतं 7 वरती, म्हटलं होतं अजून 17 आल्या तर 24 होतील. 24 नाही झाल्या, 22 झाल्यात. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. जिथे टीम SN पोल्ट्री होती 32 वरती, तिथे त्याचा पाठलाग करताना ब्राह्मणी स्पोर्ट्स पोहोचलाय 22 वरती. थोडंसं मागे आहे, थोडे पिछे आहे, पण बघूया पुढे काय वाटचाल होते ती. कारण आता 4 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 4 षटकामध्ये इथून 63 धावांचं भलं मोठं आव्हान. जर आपण समीकरण जर पाहिलं तर ते समीकरण नक्कीच आपल्या स्क्रीनवरती येईल. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये 63 धावा अजूनही करायचे आहेत. दोन षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला संकल्प, दुसऱ्या बाजूला विनायक आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन कर्णधार. एक चांगली इनिंग आपण रोहनची पाहिली. 34 धावांची खेळी, एक आक्रमक खेळी, ज्या खेळीनं एक धावफलक सेट केला गेला.
आखो टप्प्याचा चेंडू हुक करायचा बॉल बराच वर राहिला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सकून चेंडू चालला सीमा रेषे 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 पार बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. दोन संघ कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. अजून एक हुकचा फटका त्या दिशेने केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथून चेंडू त्यास मागेही पायाला लागून गेला होता आताही पायाला लागून गेलाय पायाला भिंगरी लागला सगळा चेंडू जातोय चेंडू सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन्ही संघांसाठी हा कॉल आहे शेवटचा कॉल आहे. प्रणव स्पार्टन आणि पृथ्वी मोटर्स टॉस साठी आपण या. अजून एक त्या दिशेने खेळलाय त्यापेक्षा देखना ओ काय कॅच ऐसे कॅच पकडते नाही चिपकते है. सौरव प्राईड म्हणूया सौरवला असंही प्राईड म्हटलं होता तसा सौरवनं हा देखना झेल टिपलाय. थैंक यू. जैसे गाना बता एक बार देखो 100 बार देखो 1000 बार देखो ये देखने की चीज है तसा ही रिप्ले इंटरेस्टिंग आहे. फुलचा फटका होता सौरव धावत आणि एका हाती झेल एक झेल आपण पाहिला होता महेश यांचा कव्हरच्या दिशेनं झेल जेव्हा टिपला गेला होता त्यापेक्षाही देखना त्यापेक्षाही सुंदर हा झेल टिपलाय म्हणून म्हटलं ना बार बार देखने वाली चीज आहे. असा कॅच सौरवनं टिपलाय आणि या कॅचची चर्चा देखील होईल. AB25च्या माध्यमातून क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि या व्हिडिओची मागणी केली जाईल तुमच्याकडे कारण फार मोठं चांगलं दृश्य जे कॅमेरामॅननं टिपलंय जो झेल टिपताना सौरवनं एक चांगला झेल कदाचित टर्निंग पॉइंट असू शकले असता पण तो झेल टिपला गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत पांडुरंग. अपील झालंय आणि पंचांचं बोट वर झालंय. कॉट बिहाइंडचा विकेट एका झटक्यातनं सावरते तोपर्यंत दुसरा झटका बसतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट आपण पाहतोय. बॅकफुटला गेलं कट करायचं होतं चेंडूला आणि पंचांचा इशारा आलाय की कॉट बिहाइंड बॅटला थोडा स्पर्श होतोय असं पंचाकडनं लक्षात आलं आणि विकेट गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोशन पण हॅट्रिकच्या मोक्यावरती आता गोलंदाज रोहन. डब्ल्यू अपील पुन्हा एकदा केलाय पण या अपील मध्ये तितका आत्मविश्वास नव्हता. डॉट बॉलची सांगता होत असताना एक जो विकेट जो सौरभचा झेल होता जो फार महत्वाचा होता जिथून मॅच थोडस दुसऱ्या बाजूला जाऊ शकली असती. 2 चौकार आले होते त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती आणि हा चौकार झाला असता तर मॅच दुसऱ्या बाजूला जाऊ शकली असती. तिथून मात्र मॅच थोडासा बदललाय. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर धावा आहेत धावफलकावरती 30-30
30 धावा धावफलकावरती. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. 85 धावांचा पाठलाग सुरू आहे, त्यावरती येऊया. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 30. जर कंपॅरिझन करायचं झालं तर 3 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला धावा त्या धावफलकावरती 47. 27 धावा धावफलकावरती होते ज्यावेळेला SN पोल्ट्रीचा संघ फलंदाजी करत होता. पहिल्या 3 षटकामध्ये त्यांनी 27 केल्या, नंतरच्या 3 षटकामध्ये 37 केल्या. आता बघा त्यांनी 3 षटकामध्ये 37 केल्या, पण आता 3 षटकामध्ये किती धावा करायला हव्या? धावा आहेत धावफलकावरती 30. इथून 3 षटकामध्ये 55 धावांचं आता लक्ष आहे. 18 चेंडू आणि 55 धावांचं भलं मोठं आव्हान इथे समोर आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती प्रभाकर. दुसरं षटक आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रभाकर सज्ज होत आहेत. अकोटप्याचा चेंडू उजव्या बाहेर पंच आपल्या बाजूला वळतात आणि अनोख्या अंदाजामध्ये वाईड बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना 31 धावा धावफलकावरती आहेत. संकल्पवरती नजर आहेत, कारण जर या मॅच मध्ये कोण फरक आणू शकतो, कोण जर मॅचला बदलू शकतो तो संकल्प आहे. आणि संकल्पमध्ये ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. फक्त त्या गुणवत्तेला त्या क्षमतेला दुसऱ्या बाजूला बघा काय फिल्डिंगचा स्तर आहे, क्षेत्राचा दर्जा बघा. सागर तिथे पोहोचले, वेगाने पोहोचले आणि चेंडू फेक झाली. तोपर्यंत विकेट धावाच्या स्वरूपात हा विकेट गडी बाद झालाय. रिप्ले मध्ये जर पाहिलं तर वेगाने चेंडू गेला तर सागर त्याच्यापेक्षा जास्त वेगानं तिथे आल्या. नाणेफेकीचा कॉल होतोय, टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. प्रणव स्पार्टन आणि पृथ्वी मोटर्स या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. सन्माननीय रमेशजी कारगाडकर साहेब जे उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल दुसऱ्या सामन्याची टॉस रमेशजी यांच्या हस्ते केले जाते. प्रणव स्पार्टन आणि पृथ्वी मोटर्स. नवीन फलंदाज संतोष, पण टॉस कोणी जिंकल्या बघूया. टॉस प्रणव स्पार्टन. अकोटप्याचा चेंडू होता, हवेश चेंडू, कव्हरला क्षेत्ररक्षक, एका पाठोपाठ एक विकेट जात असताना अजून एक विकेट गडी बाद झालाय. तर फक्त हजेरी लावण्याचं काम जे केलं जातं, एक एक विकेट एका बाजूला आपण जर पाहिलं संकल्प उभा आहे, पण त्याला साथ देण्याची आवश्यकता आहे. संकल्पाच्या जोडीनं कोणीतरी उभा राहण्याची आवश्यकता आहे. आता नंबर 7 वरती त्यांना साथ देण्यासाठी जेम्स ब्रिगेन्झा. पुढे जाऊ मागे जाऊ या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये होते. टॉस्टॉप डिलिव्हरी होती, थोडासा फ्लाईट दिलेली होती, टॉस्टॉप डिलिव्हरी होती. आणि त्या टॉस्टॉप डिलिव्हरीला पहिला फ्रंट फूटवरती खेळू की बॅक फूटवरती खेळू या थोड्याशा डबल माइंडमध्ये फलंदाजाला आपण पाहिले. चांगली गोलंदाजी प्रभाकर यांची.
स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, शपल केलं होतं. स्टंपच्या वरून चेंडू पार होतोय. एक धावत पाहिला, एक झेल पाहिला, पण या षटकामध्ये आतापर्यंत संधी देत नाहीये ती फलंदाजाला, गोलंदाज प्रभाकर. फुलरलेन डिलिव्हरी होती, समोर खेळलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं जेम्सच्या बॅटमधनं, जेम्स यांच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. फुलरलेन डिलिव्हरी होती आणि समोर फुल फेस ऑफ द बॅट खेळला, लॉंगॉनच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलं होतं. षटकार. धावफलकावरती धावा येते 38, 38 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी पुढे एकदा चकड्यामध्ये यशस्वी होतात. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 38. 5वं षटक चॅलेंजिंग ओव्हर आहे. ते चॅलेंजिंग ओव्हर येईलच. चॅलेंज देण्यासाठी सज्ज आहेत. त्याच्यामुळे आपण थोडासा ब्रेक घेऊया, कारण 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. धावा भरपूर कराव्या लागतील, कारण धावा झाल्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 38. याचा अर्थ 27 धावा अजूनही करायची आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. एक ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया मॅचच्या दिशेत. चार षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. 2 षटकांचा खेळ आता शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 47 धावांचं आव्हान आहे. त्याच्यामध्ये हे षटक महत्त्वाचं आहे. हे जे चॅलेंजिंग ओव्हर आहे, पंचांकडनं इशारा इम्पॅक्ट प्लेअर सुद्धा मध्ये मैदानावरती दाखल झाला आहे. चेंज आलाय. त्याकडे खेळाडूंना विनंती आहे, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. पंच तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. यानंतरचा होणारा मॅच, यानंतरचा सामना प्रणव स्पार्टन आणि पृथ्वी मोटर्स. टॉस टॉस कोण जिंकलं है ना? प्रणव स्पार्टन या संघानं टॉस जिंकलाय. 16 धावांचं एक चॅलेंज नसताना पहिल्या चेंडूवरती विकेट. गडी कव्हरच्या दिशेनं एक चांगला झेल टिपलाय आणि विकेट. संकल्प बाद. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. कव्हरच्या दिशेने चेंडू गेला होता. सलामीला आलेले फलंदाज आपल्या टीमसाठी 17 धावांचं योगदान देत असताना संकल्प बाद झाल्यात. त्यांच्या जागी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. सुमित. खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL सीझन 3चा आजचा पहिला दिवस, पहिली मॅच, पहिला सामना, जिथे फार मोठं आव्हान 85 धावांचं लक्ष समोर ठेवले SN पोल्ट्री या संघानं. आणि त्यांचा पाठलाग करताना आतापर्यंत जर ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाळी संघाची धावफलकावरती नजर टाकली तर 38 धावा धावफलकावरती आहेत आणि 38 धावा असताना त्यांचे 6 गडी बाद झालेत. स्विच इट. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. स्विच इटचा फटका खेळण्याची
टप्प्याचा चेंडू आहे पुल. ओ सौरभ सौरभ सौरभनं चांगला झेल टिपला. याच्या अगोदर एक सुंदर एका हातामधला झेल आपण पाहिला होता. आता बॉडी बॅलन्स राखताना एक चांगला झेल टिपलाय. खेळाडूंची नावं टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू जोपर्यंत जाईल गॅपमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं उडी उडीवाला गाणागात चेंडू सीमारेषा पार चौकार. तो होईल. धावफलकावरती जर आपण नजर टाकली स्कोर 43. 16 धावांचं लक्ष जे आव्हान होतं समोर. दुसरी धाव घेताना गडी बाद. दुसरी धाव घेताना धावाच्या स्वरूपात अजून एक गडी गमावलाय. टीमनं धावाच्या स्वरूपात गडी बाद झाले. जे दाखल झाल्यात चॅलेंजिंग ओव्हर होतं. जे चॅलेंज तुम्हाला ओव्हर होतं ते आतापर्यंत सुरेख हाताळलेलं आहे रोहन यांनी. पुढे सरसावून आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत फील्ड करतील एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. हे चॅलेंजिंग ओव्हर होतं. 5वं षटक ज्याला 16 धावांचं एक आव्हान दिलं गेलं होतं. पण ते आव्हान पार करताना धावफलक जर पाहिला तर धावफलक 45 म्हणजे 16 धावांचं आव्हान आहे ते पार केलं गेलं नाहीये. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये 6 धावांची कपात कमी करण्यात येईल, मायनस करण्यात येईल. म्हणजे आता 5 षटकांनंतर जर आपण स्कोरबोर्ड पाहिला तर स्कोरबोर्ड 39. जो स्कोरबोर्ड जर आपण पाहिला असता एसएन पोल्ट्रीचा 5 षटकामध्ये 69 होता, तो आता 39 वरती थांबलाय. हे समीकरण आहे. शेवटच्या षटक बाकी आहे. 85 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात तितकी चांगली झाली नाहीये. संकल्पना प्रयत्न जरूर केला. दुसऱ्या बाजूला विनायकची झुंजही आपण पाहिली, पण तो विनायकचा झेल एका हाताने टिपलेला सौरभनं तो झेल तिथून बदललेला मॅचचा खेळ आणि पूर्ण कहाणी आपल्या समोर आहे. त्याच्यामुळे त्या झेलाचं महत्त्व देखील तितकंच आहे. विनायक फॉर्ममध्ये होते, 2 चौकार लगावले होते, पण त्यानंतर एक फलंदाज ठराविक अंतरामध्ये बाद होतोय. हा पहिला सामना आहे KPLचा खानापूर प्रीमियर लीग. हा टप्प्याचा चेंडू होता. षटकार. पहिला चेंडू सीमारेषा पार. पुलचा फटका आहे. षटकार. सहा बोलात बरोबर 6 षटकारांची आवश्यकता आहे. 36. एक धाव या चेंडूवरती पूर्ण.
शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅटच्या आतल्या कडेला थोडासा चेंडू. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण पुढचा मॅच. प्रणव स्पार्टन ज्या संघानं टॉस जिंकलाय, नाणेफेक जिंकलेले आहेत. बॅटच्या कडेला लागून शॉर्ट थर्डमॅनला फीड होईल. प्रयत्न केला होता डायरेक्ट हिटचा. एक धाव जवळपास औपचारिकता बाकी. फक्त आता विजय आणि पराभवातलं अंतर कितीचं राहणार आहे आज फक्त प्रश्न राहणार आहे. कारण लीग मॅच आहे. या लीग मॅचमध्ये प्रत्येक गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. 84 धावा केल्या, 85 धावांचा पाठलाग, पण बिग मार्जिन विन पाहिजे. SN पोल्ट्री प्रयत्न करणार मोठा विजय संपादित करण्याचा. आता दुसऱ्या बाजूला अबनाळीचा संघ जो आहे, तो अबनाळीचा संघ ब्राह्मणी स्पोर्ट्सचा, ते अंतर थोडंसं कमी करण्याचा. शेवटचा बॉल. धावा आहे धावफलकावरती 49 49 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत राहिला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल आणि इथे इनिंग जवळपास आपण जर पाहिलं तर 9वा गडी इथून बाद झालाय. धावा आहे धावफलकावरती 49. याचा अर्थ 35 धावांनी मोठा विजय. बिग विन, बिग मार्जिन विन, मोठा विजय संपादित केलाय तो SN पोल्ट्री या संघानं. संघावरती SN पोल्ट्री वर्सेस ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाळी. तर प्रथम फलंदाजी करताना SN पोल्ट्री अबनाळीच्या संघाने 84 धावा केल्या होत्या आणि त्या 84 धावामध्ये फार मोठा वाटा, 34 धावांचा वाटा रोहन यांचा होता. 11 धावांची साथ त्यांना सागरनं दिले. केल्विननं सुरुवात केली चौकारानं आणि इतर फलंदाजांनी सुद्धा तितकीच साथ दिली. एक मोठा विजय संपादित करून SN पोल्ट्रीचा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय होतोय. पाठलाग करताना ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाळी पोहोचला 49 वरती. याचा अर्थ 35 धावांची मॅचमध्ये आता सध्याकडे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 35 धावांवरती 35 धावांनी विजय संपादित केलेला आहे तो टीम SN पोल्ट्रीच्या संघानं. आणि उल्लेखनीय होतं म्हणजे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर स्टार्ट तितका चांगला झाला नाहीये. संकल्पना प्रयत्न जरूर केला पण प्रभाकर यांची 2 षटकं, एक टिचून मारा केला आणि 2 षटकं जी रोहन यांची आपण पाहिली